नाही ए पिल्ले मी जाऊ का मग चला दमानं जा आणि आजीला लवकर आणू नका, मी येईन घ्यायला आजीला. हा पाय जा आजीला घ्यायला येईन बरं मी. आजी मी घ्यायला आल्याशी येऊ नका. तिथे बायकर तिथे हातात आपले ठेव बायकर. कोमल तिला उचलून घे, जेवायला नंतर वाढ. तिला उचलून घे आधी. कोमल ते नंतर वाढ, नको वाढू, मला नाही जेवायचं. मला नाही जेवायचं, दे सोडून. उचलून घे पाहिजे तिला. सोड, नाही जेवायचं मला, नको वाढू. अरे बा पूर्ण पूर्ण पप्पा छान आहे का? ते हात अंगाला लावून राहिली आहे काय? धुवून तरी घे मग. कसं बरी मस्त आहे, दाखव इकडे कर. की परंपरेनुसार आमच्या घरी पाहुणे आले की स्वयंपाक करायच्या घरात घुसत असतात, स्वयंपाक करत असतात. त्याच पद्धतीने आमच्या आता इथं पुरणपोळ्या करत आहे. आज काही विषय नसताना पुरणपोळ्या करताय, मला विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर. तुम्ही म्हणाल की ओम दादा तू किती बोलतोय, तुझं तोंड दुखत नाही का? तर नाही दुखत, कारण की मी बोलतच असतो. काय आता पाहुण्यांना काम कशाला करू देता? पण आता पुरणपोळ्याचा विषय काय आज? पाहुणचार सततच करायचं का? हा घे का कोमल जरासं घे बरं थोड्या वेळ. मग ती कलकल करे, मग कोण करायला झोपू तरी घाल मग तिला. धर पाहिजे राहिली का? हा आणि ह्या मुलीला एक ड्रेस आणलेला आहे, दाखव चल. हे बघा हा ड्रेस आणलेला आहे, कसा आहे सांगा? लग्नासाठी आणला का? लग्न तिसऱ्याच, तू दुसरीच. ड्रेस मामाकडून काय शोभत का काय? साडी घालणार आहे का तू? ओके मला नको बाबा, गुलाबजामुन बिलकुल नको, मला दाखवू नका आता तुम्ही आजपासून. तुम्ही खा मस्त पैकी गरम गरम मस्त गुलाबजाम. एन्जॉय एन्जॉय. अरे बा पूर्ण पूर्ण पप्पा छान आहे का? ते हात अंगाला लावून राहिली आहे काय? धुवून तरी घे मग. कसं बरी मस्त आहे, दाखव इकडे कर. आणि इकडे पुरणपोळ्या होत आहे आमच्या मस्तपैकी. आता जास्त पुरण भरत असताना हे असं पतलं पुरण असतं आता इकडे, म्हणजे विदर्भामध्ये. भाजी झाली का? हो चला मग. तुला नको जेव घालू? इकडे आई बसलेली. आई तुला चांगलं वाटतंय का? पाहुणे स्वतः पाहुणचार करून जात आहे. कुशाल बसली तर पाहुण्याला काम करू दिली. त्याच्या हातचं खायचं म्हणून पुरण टाकलं माहिती का? हे बोलायची कारण झाली तुम्हाला कामात जीवर आलं तर स्पष्ट सांगत जा. राणीचा ड्रेस आणि राणी अवघड आहे बाबा. मग काय ठरलं शेवटचं? उद्या जाणार आहेत का नाही तुम्ही? जाणार आहे का? होय मला तू सांग, तू शाळेत गेली होतीस? इकडे समोर आहे, समोर आहे चल. तुझी परीक्षा कधी आली? पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या महिन्यात आली. जेवण करू देईन तिला, जेवण करू देईन तिला. काय दहीन चालली रे या लेकराची. हा अभ्यास किती झाला परीक्षेचा? उठ लवकर, उठली पाहिजे लवकर, बॅग आणली पाहिजे तू. हा अभ्यास कसा राहिला तुझा कोमल? अभ्यास राहिला कसा? हा चल घे मग लवकर, चल लवकर. आणि विषय काय माहितीये का? हा आली बोल सगळ्यांना बोल. बोला. हा मारलं झालं? कोणाला मारेल? कोणाला मारेल तू? बाई
तर विषय काय माहिती आहे का, आमच्या आत्या आजचे दिवस थांबल्यात. आता आत्या सकाळी जाणार आहे आणि त्यांच्यासोबत कोण कोण जातंय माहिती आहे का. बाप्पा, आई, गाडी आली, गाडी आली, गाडी आली, गाडी आली. शिवणं खाली. तर आई जातीये. आई जातीन तू. हा दादा घेऊन चालली. दादा कुठे जाती. पिऊ इकडे ये, चला उचलून घे, उचले. आई दे तुला. चल चला, चॉकलेट घे. चॉकलेट करायला पाहिजे. चॉकलेट चॉकलेट पुस्तक घे, पुस्तक. चल चल, पुस्तक घे. हिलाच पाहिजे चॉकलेट. तिला झोप आलेली आहे म्हणून ती खूप रडतीये मित्रांनो. आणि काय कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. मी काही थांब थांब. कोमल तिला उचलून घे. जेवायला नंतर वाढ. तिला उचलून घे आधी. ती तशी आग करते माणसाला. खाऊन घेते ती. कोमल ते नंतर वाढ. नको वाढू, मला नाही जेवायचं. मला नाही जेवायचं. दे सोडून. उचलून घे पाहिजे तिला. सोड, नाही जेवायचं मला. नको वाढू. वाढ. आई चालली आता. मग कसं ग बाई. काय काय आणणार आहे. मेकअप किट आणि अजून डोसा आणि अजून परस आणि अजून डोसा सगळंच आम्ही. मग आई तुझं आई सोबत जात नाही तू. नाही, मग तुला रडू येत नाही का. मी तर मोठी झाली. मोठी झाली का तू आता. हा, मग आईची मागं कोण लागणार आता. ती तर मोठी आहे. आईच्या मागं लागत नाही. आई सगळं आणणार तिला आता. थांबा तुम्ही, उद्या वेळ डोकं धुवून द्या. कोण का हो बाई. तर डोकं धुवायला 4 जण लागते काय. आई कुठे गेली. आई काय का आई. तू परीला सोडून चालली. परी रडत नाही. परी मोठी झाली का आता. हा का ग. उद्या चाललो मी, आज नाही चाललो. माझ्या राजाला मेकअप किट आणायची, पैसे ठेवले डब्यात. पण आई चालली ना गावाला परी आता. मग कसं ग बाई. जाऊ नये का. जाय ना. वा, थँक्यू. मग कसं ग परी आता. आई सोबत सगळंच चालणार आहे. मला एक कपडा दे लवकर. मम्मा राशमी मा रोशन नाही ना मा तू. तुला बी पैसे देणार. हो का. राणी तेवढं उचल बाळा. ती टावेल आणि ते सगळं देशील ना मला पैसे. खालचं बी उपटलेलं उचल. मेहंदी आणते, मेकअप किट आणते माझ्या राजाला. उचल तिकडे घेऊन जा मागच्या घरात. पैसे ठेवले डब्यात. आई आई म्हणू नको. आणि ते हे बघ, तुला 4,000 रुपये. ते मम्मा म्हणती. आणि हे शिंगरू. तुला 4,000. आई हातच करते माझा. ये बेटा इकडं. टिट्या 4,000 ए टिट्या चल. 4,000 रुपये आणते ती मला. चला चला चला. हे बघ काय आणलं. चला 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 चला. उकडायला टाकून दे. याच्या मागे सगळे लोक लागतात बाबा. बस खाली बस. तिला यायचं पाकावाचा ठेवा. ये माये. ए माई. तिला हे खायचंय. ए माई. अरे बदाम घे दोन. चल. ए माई बदाम घे. चल चल. चल. जाय ना पप्पा दे ना खायला. तुमचं काय करू रे यांचं मी. काय टिट्ट्या तुझं. टिट्ट्या काय ये. अरे 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 माझ्या अंगावर आली नाही लेकर. कोमल किती रुपये घेतले बाई. एवढं धिंगाणा घालायचे. हसून मोकळं व्हायचं नाही. इकडे बघ. माझ्याकडे बघ एकदा तू. इकडे बघ. व्हिडिओ जरा बी आवडत नाही मित्रांनो. काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ चालू झाला की लांब पडे तोंड झाकून घेते. हा का बेटा नाही आवडत तुला व्हिडिओज. इकडे तयारी झाली बघा आत्याची जायची. आत्या आज आमच्या घरातून 2 मेंबर घेऊन चालले. कोण कोण चालले आता घेऊन. आजी आई दोघी चालल्या का. मग दोन्ही सुनांची तर कमर मोडून जाईन आता. ये टिट्या इकडं. लेकर सांभाळ का काम करते ना तर ऍडजस्ट आता.
टिट्ट्या बेटा टिट्ट्या म्हण टिट्ट्या म्हण बेटा टिट्ट्या म्हण टिट्ट्या आवाज दे टिट्ट्याला हा दादा हा आईला बाय करत चला आता हे बघ सामान पाहिलं बरं का आता जे भोंगा ताणणं चालू होईल थांबा ना आता जेवणच करून जा ना आता चालले 10 वाजता जेवण घर जाणं होते म्हणजे आई जातीये लग्नासाठी बघा आई जी आहे ना लग्नासाठी जातीये आणि आजी पण जातीये म्हणजे 2-3 दिवसात चालले आज 17 तारीख आहे ना 18 19 20 3 दिवस तिकडे 20 तारखेला आपण जाऊया आईला घेऊन येऊ मी नाही येणार 15 दिवसात नाही तिकडच राहा मग तुम्हाला म्हणून घ्यायला आले बरं का येऊ नको घ्यायला काही येऊ नका लग्नाला राणी घेऊन चालली राणी चालली घेऊन काही उगत दही नव्हते बा माझा नाही धिंगाणा पाहिजे धिंगाणा पाहिजे धिंगाणा काय सांगा आपण मित्रांनो या दोघीने ना घरात कदर आणून सोडलाय पाय सगळं सांडून दिला ना मोकळा झाली मोजून पोटात 2 दाणे जाईन आहे का ते बी असे गळ्यापर्यंत ढकलायचे म्हणजे ते डायरेक्ट पोटात जातात हा कोणाला शिव द्यायली आहे कोणाला शिव देईल तू हॅम नॅम 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 तर कोण असायली आहे का हॅम नॅम 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 आई बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी चालली बाबा लेकरांना सोडून नाही का जा मस्त तुमच्या माहेरी एन्जॉय करा कोमल ये राणी हे कोमल ते तू हे करा ते आण ना याच्यात पाणी टाकलं का का रे बेटा आण तू बॅग आण ना तू हे पाणी भर राणीचा ड्रेस बघा नवीन आणलेला नवीनच आहे ना नाही छान दिसतोय राणीला आणि आमच्या राणीची नुसतं हाईट वाढत चालली काय करावं बाबा तुम्ही सांगा मित्रांनो हाईट काय माईवर जाते काय काय माहिती माईपेक्षा उंच झाली असेल त्याला आहे ना राणी तर मम्मीपेक्षा उंच झाली ना तू साडी तशीच आहे दोघी सारख्याच आहेत सोनी वाढती का काय काय माहिती हृदय नाही वाढत दीदी कुठे दीदी आपली आपली दीदी कुठे आहे रान दीदी कुठे रान दीदी नाही माहित तुला ती रान दीदी सध्या हे शांत आहेत बघा पण थोड्या वेळाने यांचं रडणं चालू होईल आता 2 4 5 5 बॅग घेऊन चालले ते तू कोण रडायली ए काय काय हा तर आता याला बस स्टँडला सोडूया आणि ही चालली आता 8-15 दिवसासाठी चालली म्हणजे आई लक्षण जाता बरं डायरेक्ट बस स्टँड बस वगैरे समजेल का वाशिम डायरेक्ट आता हे डायरेक्ट वाशिमला चाललेत बघा आणि तिथून मग लग्नाच्या दिवशी ते पिंजरला जाणार तर असा त्यांचा प्लॅन आहे बघू आता काय होतं प्लॅन सक्सेस का सून आता सासूरास करून राहिली काय आई म्हणते आजीला तुम्ही येऊ नका म्हणते का म्हणते आई तशी बरं नाही पण ती इच्छा आहे ना जायची हा मग तू कशी बोलतीयस लगन घरी झोपल्यावर कोणी बरोबर आणून का कशाला झोपू लगन घरी आजी तुम्ही वाशिमला थांबसान का मग वाशिमला कोण आहे नाही ना लग्न घरी जायला लागेल ना तुम्ही कशाला जात तिकडं वाशिमला कोणी मग आजी मग तिथं याच्या घरी ठेव ना ते राधिका राधिका पिंजरला हा पिंजरला चालले ना मग तुम्ही लग्न तिथंच आहे ना हा ते 15 दिवस तिकडे जाणार आहे मनीषाच्या घरी लग्न कुठं आहे जागीच लग्न आहे ना मग
तर हे आजी बघा आमच्या, आणि आजीला इच्छा आहे जायची, पण आमची आई नाही म्हणते नको जाऊ म्हणून. हो ना. कारण की तिकडे गेल्यावर तुमचा प्रॉब्लेम होईल असं म्हणते. म्हणजे लग्न घरी नुसतं झोपून राहायचं का असं आईचं म्हणणं आहे. नाही बाई. आता आई सोबत चालली आहे, आईचं काम नाही सांभाळायचं. लेकरू एका कडावर घेऊ. आणि पुन्हा तो भावाच्या घरी मामाच्या घरी जाईल अजून. हा मग मामाच्या घरी घेऊन जा आजीला. नाही तर बसून का काम नाही झालं. तर माणूस काय ते? नाही नाहीच करते बा आजी, काय करा. जायचं मामाला मामीला मावशीला बघायला नाही का जायचं? आई घेऊन जाते. लग्न झाल्यापासून किती वेळा येतं माहेरी आलेली? तर माहेरी किती वेळा आलेली आजी? मी ती माय तेव्हा जात होती भाऊ. उडी नावला धुऊ घाला घरातली घडी द्यावा नेसाला लुगडीची नाही घडी द्यायची कव्हा गेलो तू नावून धुवून घालायची मस्त की घरातली घडी घातली काढली बाई नेसा घरी आंघोळीला पाणी टाकायचा नावाला पाणी टाकायचा घडी द्यायच्या कव्हा गेलो बाई घडी द्या मला माई लुगडी कव्हा द्या तेव्हा जाऊ मी तुमची इन कोणती चांगली होती तिन्हीपैकी? मग ती गेली ना मला चांगल्या होत्या किती चांगल्या होत्या का? तिची मायाची सासू चांगली होती गंगा सासू तर लई चांगली होती पण मागत तुम्ही काही वेगळंच सांगत होते मला. मला काय दुःख न दिलं येणे आजी आता लय नाव ठेवत होते माहिती तुमच्या सासूला. नाही बाबा ठेवा नव्हती ठेवत. तिचे सासू लई गरीब होती घ्या बाई नका. गयाबाई, सुमनबाई घ्या पान. आणि दुर्पदाबाई. घे पान. काय बाई? हा? गयाबाई, हा. सुमनबाई आणि दुर्पदाबाई. बरोबर का? काय सुमनबाई नाही आते सुंदर बाई. अन्नपूर्णा. अन्नपूर्णा नाव होतं आत्याच्या सासूबाईचं. हो. ती आणि गेली केसर मला बाई. सोयीला चांगले भेटले बाबा कशाचे चांगले बाबा तुम्हाला आता काय अरे चालू? हा बघ हिची आज सासू मेली हा गोड जेवणाला सारे लोकांनी पैसे दिले आणि मी बी दिले गोड जेवणाला पैसे माझी आई काय मिळली तेवढ्या लोकांनी आई चालली बेटा, आई चालली. बाईला बाई कर. बोल तिला. चलो चलो भागो. ते बघ ती आंघोळी झाली त्याची. घे कोमल पिऊला. वापस धाडशील का? पिऊला घे. तो म्हणेल जाऊ दे. चलो भाई जल्दी जल्दी चलो भैया जी. व्हिडिओ चालू आहे म्हणा माझा. स्पीकरवर फोन ठेवत असते का आजी चलो. ती पिऊ बघा आता कशी रडती. हा तिला कळत बरं सगळं. बाय आम्ही पता दादा नाही मम्मी चालली, मम्मी चालली. मम्मी नाही चालली. आणते थांबा चप्पल कोणची उन्हाळ ही खाली खाली इथं अगं बाय ए पिल्ले मी जाऊ का मग चला दमानं जा आणि आजीला लवकर आणू नका. मी येईन घ्यायला आजीला. हा पाय जा. आजीला घ्यायला येईन बरं मी. आजी मी घ्यायला आल्याशी येऊ नका. नाही ना तिथे बायकर. तिथे हातात आपले पिऊ बायकर. पिऊ बायकर. आईला आईला बायकर. आईला बायकर. आईला 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 आजीच्या मांडव बस परी असली ना व्हिडिओ कॉलिंग करू नको रडते. जा. आतमध्ये वा आजी नाही आई येणार आहे. चला 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 घर चला घर चला. आई येणार काही नाही मम्मी आहे नाही का मम्मी? आई येणार हा थोडंफार रडत असती. तर हे गेलेले आहेत आता. आणि राहिला प्रश्न आम्ही जायचा. तर मी 20 तारखेला जाणार आहे. म्हणजे इरादा तर पक्काच आहे जायचा. पण आईचं असं आहे की आईला तिकडे पाचूरला जायचं आहे ना. त्यातले ते काढून आणणं. त्याला काप कापलंय फक्त आता त्यातून काढून खा. बरं ठेव. तर आई अजून तिथं मंदिरापर्यंत पण गेली नाही. पण कोमलचा झालं घ्या आणि खा. ती बसली तिला पण द्या आता. तर एकंदरीत असा विषय आहे. आणि आमच्या म्हणजे मला असं वाटलं म्हणजे मनाला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कोमल ते एकदा व्यवस्थित लावून घेशील त्यामध्ये. हा ती निघायला बरं का त्या डोक्यावर पडी मग लेकर जिकडे घेतला. हा तर विषय असा आहे की आम्ही विजू भाऊच्या बारशाला गेलो नव्हतो. ओके नाही का? बारशाला आम्हाला काहीतरी न्यायचं होतं. तर आम्ही त्याला काल बाळ्या वगैरे दिल्यात एक अर्धा ग्रामच्या आहे ना सोन्याच्या. जवळ 8,500 झाल्या त्यात.
त्या बाळ्या त्याला दिल्या तर त्याच्या पोराला तो घालील आणि ते घातल्यानंतर तिकडं व्हिडिओ कोणीतरी घेईन असं अपेक्षा करूया आणि तर सोडून देऊ विषय नाही का. तसं काही नाही, तुम्हाला एवढं सांगायचं असं काही उद्देश नव्हता, पण ठीक आहे आम्ही एवढी निगेटिव्ह नाही आहे ते सांगायसाठी तुम्हाला सध्या सांगतोय. आणि हे बघा हे कार्टून. तर एकंदरीत असा विषय आहे. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या. आणि आई गेल्यामुळे ह्या सगळ्यांचा काय प्रॉब्लेम होतो हे पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला, सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना बाय बाय.